नमस्कार पब्लिक, कसे काय? नमस्कार मंडळी, कसे काय? मस्त ना, मी एकदम 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 मस्त. सो तुम्हाला माझा लुक थोडा वेगळा दिसत असेल, त्याचं मागचं कारण हे आहे की आज माझा वाढदिवस आहे, माझा बर्थडे आहे आणि त्याच्यासाठी मी राया आणि डी आम्ही कुठेतरी बाहेर मस्त एक छोटंसं ट्रिप, मलाही नाही माहिती कुठे जातं. सो आम्ही चालले आहोत. आई बाबा येणार होते पण घरात रिनोव्हेशनचं काम सुरू आहे, त्याच्यामुळे त्यांनी असं ठरवलं की हा टाईम तुमचा आहे, त्याच्यामुळे तुम्ही दोघांनी एन्जॉय करा, आम्ही घरात थांबतो. आणि माझं ओवाळून वगैरे झालेलं आहे, काय बोलतात त्याला, औक्षण करून झालेलं आहे. सो आता जस्ट निघाले आहोत, सकाळचे 10 वाजता आहेत. सो लेट्स सी आपण कुठे चाललो आहे, कसं आपला हा माझा बर्थडे सेलिब्रेट करतं. सो मी आय गेस 27-28ची झाली आहे. खूप खूप वाईट वाटतं आहे कारण मोजून 3-4 वर्षात मी 30ची होणार आहे. पर दिल तो बच्चा आहे जी खरंच अजूनही यकीन नाही होत आहे की मी एवढी मोठी झाली आहे, किंवा कारण माझी बुद्धी अजून लहानच आहे असं सगळे म्हणतात आणि मला ते पटतं कारण मी तशीच वागते. पण ठीक आहे यार, बुढापा तो चाहिए, मॅच्युरिटी तर पाहिजेच आहे, पण ठीक आहे, काय हरकत नाही. सो लेट्स सी आपण ह्या काय काय करतोय काय नाही करतो. आणि थँकफुली आई ऐकतेस ना, फर्स्ट टाइम असं झालंय की माझ्या बड्डेला पाऊस नाही आहे. पहाटेपर्यंत भयंकर पाऊस होता, पण आता मस्त ऊन पडलंय आणि मला वाटतं इंद्रदेवानी हे मला ह्या वर्षी बर्थडे गिफ्ट दिले. सो त्यासाठी मनापासून आभार. सो लेट्स सी आपण कुठे चाललोय. राया इकडे आहे, राऊ हॅलो, इथे आहे डी. आणि हां, मी आणि डीने मॅचिंग केलेलं आहे. हे डीने मला त्याचं माझं बर्थडे गिफ्ट दिलं आहे. सो आय एम रिअली रिअली हॅपी. कारण आम्ही रिलेशनशिपमध्ये आल्यापासून, आमचं लग्न ठरल्यापासून, लग्न झालं, आम्हाला मूल झालं, पण असं आम्ही कधीच केलं नव्हतं की असं काहीतरी कपल्स गोल किंवा असं असे काही कपडे वगैरे असं काही घातलं नव्हतं. पण मला खरंच जाम भारी वाटतंय कारण बेसिकली हल्लीचे सगळेच लोक करतात आणि आम्ही ते फर्स्ट टाईम करतो, त्याच्यामुळे मला खरंच बरं वाटतंय. थोडं वेगळं फिलिंग होतं, पण आय एम हॅपी की मला हे क्यूट गिफ्ट खूप खूप आवडलं आहे. आणि हे इयरिंगसुद्धा डीने मला दिलेले आहेत. सो आय लव्ह क्यूट इयरिंग्स, कोरियन इयरिंग्स आहे. सो मला खूप खूप भारी वाटतंय. सो लेट्स सी आता आपली ट्रिप कशी जाते. सो स्टे ट्यून. सो फायनली आम्ही आता सध्या गोव्यात आहोत. गोव्यात आहोत ना मग? ओके, त्याला सांगायचं नाही आम्ही कुठे आहोत, पण मला असं वाटतं की आम्ही गोव्यात आहोत. आय डोंट नो आम्ही कुठे आहोत, लेट इट बी. सो त्याच्यानंतर इथे तुम्ही बघा रायाची मस्ती सुरू आहे. सो आता दुपारचे 12 वाजता आहेत. मला अजून नाही माहिती आम्ही कुठे जातो, पण तुम्ही बघू शकता आज खरंच इंद्रदेवाने मला एवढं सुंदर गिफ्ट दिलं आहे की माझ्या बड्डेला पहिल्यांदा पाऊस नाही आहे. ते तुम्हाला माहिती आहे की माझ्या प्रत्येक बड्डेला इतका, म्हणजे जे लोक मला ओळखतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे की माझ्या बड्डेला किती पाऊस असतो. सो आय एम व्हेरी हॅपी की आज ह्या टायमाला माझ्या बड्डेला पाऊस नाही. पण इतकं ऊन आहे, मी तुम्हाला दाखवते. एवढं ऊन आहे इथे की मी काय बोलू. आणि हा आहे राया. राया से हाय, से हाय. आम्ही असे म्हणजे मी अशी राहिली आहे म्हणजे मला रायाकडे लक्ष देता येईल आणि म्हणजे कम्फर्टेबली तो सुद्धा ये जा करू शकतो. तुम्ही बघू शकता. आणि मी माझं कानातलं काढलं काय. सो त्याची आता हल्ली मस्ती खूप खूप वाढायला लागली आहे. तुमच्याकडे काही ट्रिक्स असतील की त्याचं मी अजून ब्रेन डेव्हलपमेंट कसं करू, काही त्याच्याकडनं अशा ॲक्टिव्हिटीज करून घेत जाऊ ज्यांनी त्याचं ब्रेन डेव्हलपमेंट चांगल्याप्रमाणे होईल, तर प्लीज मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कारण मी फर्स्ट टाईम मॉम बनली आहे. सो फारसा एक्सपिरियन्स नाही आहे मला. सो मला नक्की सांगा. मला नक्की सांगा की मी असं काय करू की ज्यांनी असे कुठचे गेम्स त्याला देऊ आणून, असं काय खेळ खेळू की त्याचं अजून ब्रेन डेव्हलपमेंट होईल. बाकी अजूनपर्यंत बड्डे तरी मस्त चालला आहे. मी मस्त 1-1.5 तास झोप काढली कारण मला आणि रायाला गडगडायला लागलेलं अचानक. सहसा आम्हाला त्रास नाही होत पण या टायमाला झाला.
सो थोडा वेळ आम्ही आडवे झालेलो, पण आता ओके आहे. तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि मी सुद्धा. सो पुढे बघूया काय काय होतं आणि आपल्या ट्रिपमध्ये काय 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 होतं. लोकेशन्स आम्ही कुठे आहोत मला अजून तरी माहिती नाही आहे, पण माहिती पडलं की तुम्हाला मी नक्की सांगेन. सो फायनली आम्ही इथे पोचले आहोत. या जागेचं नाव आहे तिलारी. इन शॉर्ट कोकणातलं छोटंसं काश्मीर आहे ना. इतकं सुंदर. आपल्या कोकणात इतके सुंदर सुंदर जागा आहेत की आपल्याला काश्मीर किंवा स्वित्झर्लंड ह्यासारख्या ठिकाणी जायची गरजच नाही आहे. आपण इथेच स्वर्ग पाहू शकतो. इन शॉर्ट मी स्वर्गात राहते. मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला ही जागा आवडली का, आणि तुम्हाला जर जायचं असेल तर इथे कसं जायचं. कोकणाच्या लोकांना माहिती आहे की इथे कसं जातात, पण जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला जर जायचं असेल तर मला नक्की कमेंट करा. आज धुकं भरपूर होती म्हणून तुम्हाला खूप काही इथे क्लिअर कट दिसलं नाही, पण जर धुकं कमी असेल आणि ऊन व्यवस्थित असेल तर इतकं सुंदर दिसतं तुम्ही विचारही करू शकत नाही. प्रेमात पडा. छोटंसं सरप्राईज आहे जे डीने प्लॅन केलेलं आहे. आम्ही केक घेऊन आलेले आहोत. केक आता तो राहिला बरोबर. लेट्स सी. एवढी वळणं घेऊन केक जिवंत आहे का? हो, केक जिवंत आहे. हे किती क्यूट वाटतंय ना. अशी रावडी असलेली बॉडी पण हातात दिलचा आणि तोही पिंक कलरचा केक. आय कॅन अंडरस्टँड. तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये खूप सारे व्हॉइस ओव्हर मिळतील, कारण बऱ्याचशा व्हिडिओजना बॉलिवूड सॉंग्स आलेत. त्याचा मला कॉपीराईट लागू शकतो. पण इथे बघा, आम्ही माझ्या बड्डेचं एक छोटंसं सेलिब्रेशन केलं. जाम मजा येत होती. वारा इतका सुटला होता की लिटरली केस उडत होते सगळंच. आणि माझ्या मते पावसाची सुरुवातसुद्धा होणार होती. रायाला खूप मजा येत होती. मी, राया आणि डीने ॲज अ फॅमिली म्हणून हा केक कट केला. रायाला त्याचाच बड्डे आहे की काय असं वाटत होतं. त्याला फक्त त्या केकवरती हात मारायचा आहे आणि तो खायचा आहे. त्याला आम्ही खाऊ दिला, पण थोडासा, कारण मला माहिती तुम्ही सगळे कमेंट करा तो अजून लहान आहे त्याला इतकं देऊ नको, पण ठीक आहे थोडंसं चालतं हो ना. आता असा बड्डे सेलिब्रेट करता 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 आम्ही तिघांनी भरपूर ॲज अ स्मॉल फॅमिली टाईम स्पेंड केला. तुम्ही बघू शकता राया किती एक्साइट आहे. डी कन्फ्यूज झाला होता की त्याला पकडावं, त्याला उचलून घ्यावं की त्याने गाडीवर बसवावं. तो म्हणत होता अगं त्याला भरवलास मला तरी पाया नाही पडत ह्या. त्याचं स्पेसिफायर पडला होता, तो उचलत होती. आम्ही खूप मजा केली. हॅलो. राया भरपूर एन्जॉय करतोय आणि आम्ही पण. खूप मजा येते. खूप थंड थंड आहे, खूप धुकं आहे, त्याच्यामुळे जसे फोटोज पाहिजे तसे काढता येत नाही आहेत, पण मजा येते. आणि मध्ये मध्ये वारा येतो असं ते खूप थंड थंड वाटतं. मला थंडी आवडते, सो मला मजा येते, पण डीला फारशी थंडी आवडत नाही. वातावरण बघा एक नंबर आहे. धुकं आहेत. ड्राईव्ह करायला रिस्कीच आहे, पण ज्या लोकांना मजा वाटते, रोमॅन्टिक वाटतं, त्या लोकांसाठी एक नंबर आहे. सो इथे माझा ड्रायव्हर आहे, इथे ह्या रोड है और यहाँ सफ़र चल रहा है. राया पण इथे एन्जॉय करतोय. सो आता तिथे लोकेशनमधून आम्ही निघालो कारण पाऊस भरपूर पडायला लागला, त्याच्यामुळे आता कुठेतरी लंचला थांबू, बारीक सारीकचं काहीतरी खाऊ आणि मग पुढे बघू. अशा प्रकारे माझा हा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतोय. खूप मिनिमल करतो आहे. खरं तर प्लॅन होतं काहीतरी मोठंसं करायचं, कारण इथे लग्नानंतर असा माझा हा दुसराच बर्थडे आहे जो सेलिब्रेट होतोय, त्याच्यामुळे.
पण घरात रिनोव्हेशनचं काम आहे, त्याच्यामुळे आई बाबा तिकडनं निघू शकत नाही. त्याच्यामुळे ठरवलं की आपण छोटंसं काहीतरी करायचं आणि नंतर मग रिनोव्हेशनचं काम वगैरे झालं की मग एखादं टूर प्लॅन किंवा ट्रिप प्लॅन करायचं. सो असं ठरलेलं आहे. पुढे बघू काय होतं ते. इथे आम्हाला काहीच खायला मिळालं नाही आहे, त्याच्यामुळे आम्ही मम्माचा क्लिप खातो ना राया. हिल हॉटेल आहे, इथे आता आम्ही आलो आहे लंच करायला. जे मॉमीज आहेत त्यांना माहिती असेल की छोटीशी जरी ट्रिप असेल तरी तुम्हाला किती सामान घेऊन फिरावं लागतं. सो हा इथे झोला आहे जो फक्त आणि फक्त रायाचा आहे आणि डायपर पूर्ण पॅक आहे आमच्याकडे. यू जस्ट सी दिस, जो आम्ही सगळीकडे घेऊन फिरतो. आणि बिस्किट सगळं पाडलेलं आहे, जेवढं सामान आम्ही घेतलं खायला वगैरे सगळं पाडलेलं आहे आणि पूर्ण पसारा करून ठेवलेला आहे. तुला ऑर्डर पाहिजे. इथे रायाने ठरवलं की तो स्वतःच मेन्यू ऑर्डर करणार आहे, सो तो करतोय. या राया. आणि हे हॉटेल असं आहे. सो हे आहे ते ग्रीन हिल हॉटेल. इतकं सुंदर आहे. इथे ह्याने एक हत्तीचा स्टॅच्यू उभा केला आहे. ॲक्च्युअलमध्ये तो जो तुम्ही जवळून समोरून पाहिला तर तुम्हाला तो रिअल आहे असं वाटतं. त्या बाजूला झाडं असल्यामुळे खूप सुंदर फील येतं. आणि हे काय जे वातावरण आहे असं वाटतं की तुम्ही माथेरान किंवा महाबळेश्वरला आलात. मी तुम्हाला म्हणाली ना, कोकणात स्वर्गाची कमी नाही आहे. फक्त तुमच्याकडे वेळ आणि तुम्हाला उत्साह हवा, तुम्ही सगळीकडे मजा करू शकता. फायनली आमचा लंच झालेला आहे. मला लंच खाताना काही शूट करायला नाही मिळालं. मी नॉर्मल मागवलेलं इडली आणि सांबार आणि डीने बिर्याणी मागवलेली. सो कारण राया एवढी मस्ती करत होता की आम्हाला अशक्य झालेलं. एक त्याला घेत होतं आणि एक खात होतं. सो मला शूट करायला नाही मिळालं. पण ओव्हरऑल ह्या हॉटेलची टेस्ट एक नंबर आहे. तुम्हाला सर्विस चांगली मिळते. मुळात हॉटेल क्लीन आहे, साफ आहे. त्याच्यामुळे जर इथे कोणी कुठे आलं तर आपण तिलारीला जर कोण आला आहे तर ग्रीन हिल्सला तुम्ही नक्की विजिट करू शकता. 110% बेस्ट फूड आहे. तुम्ही व्हेज म्हणा नॉनव्हेज म्हणा, सगळ्याची टेस्ट आणि क्वालिटी खूप छान आहे. प्राइस एक्सपेन्सिव्ह नाही आहे, पण जी गोष्ट 120ला 150ला आपल्याला मिळते ती गोष्ट इथे 200-250ला मिळते. ऑफकोर्स टुरिस्ट लोकेशन असल्यामुळे, सीझन असल्यामुळे हा रेट आहे. पण तशी त्यांची सर्व्हिस सुद्धा आहे, तशी त्यांची फूडची क्वालिटी सुद्धा आहे. सो अँड कारण मला डी सांगत होता की त्याने जी चिकन बिर्याणी ऑर्डर केलेली त्या बिर्याणीला लिटरली तुपाचा वास येत होता. सो यू कॅन इमॅजिन की त्यांची फूड क्वालिटी किती छान असू शकते. आणि माझ्या पण ज्या इडल्या होत्या त्यांनी दिलेल्या खूप सॉफ्ट आणि फ्रेश होत्या. अशा नव्हत्या की त्या करून ठेवलेल्या आणि मला पुन्हा स्टीम अप करून दिल्या. निदान आम्ही ऑर्डर करून एक 15-20 मिनटं गेली आणि त्यानंतर आमची ऑर्डर आली आहे. सो इट वॉज व्हेरी गुड फूड. आणि तुम्ही इथे बघा ह्याची काय मस्ती चालू आहे. खरंच यांनी खूप परेशान केलंय, पण छान वाटतंय मला. सो बघा त्या पुढे काय आहे. आणि आता दुःख अजून वाढलंय. तुला फूड बद्दल काय सांगायचं? क्वांटिटी चांगली होती आणि टेस्ट पण भारी होती. सो तुम्हाला रिव्ह्यू डीचाही मिळाला.
बघू शकता इतका सुंदर रोड आहे हा. लिटरली ज्या लोकांना माइंड पीसची गरज आहे नक्की इथे एक लॉंग ड्राईव्ह मारा, तुम्हाला भरपूर आवडेल. इथं हा एक स्पॉट आहे, या स्पॉटवरून तुम्हाला अख्खं तिल्लारी दिसतं आणि तो जो काही निसर्ग आहे किंवा तो जे काय सिनेरिओ आहे इतका अप्रतिम आहे आणि परफेक्ट आहे. इथे तुम्हाला एक वॉटरफॉल पण दिसते. माझ्या फोनवरनं जितकं झूम होऊ शकतं तितकं झूम करायचा प्रयत्न करते. सो हे खूप 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 फंटॅस्टिक आहे. नक्की एकदा इथे विजिट करा आणि मला नक्की सांगा की तुम्हाला आवडलं का. आणि आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडत असेल कारण की फुल निसर्ग आहे. लाईक मला तर असं वाटत होतं की आम्ही काश्मीरमध्येच फिरायला आलो. आणि हा जो एक स्पॉट अजून एक आहे तिलारीला जाताना, हा लिटरली अमेझिंग व्ह्यू आहे. फायनली आजचा दिवस इकडे संपतोय. आम्ही तिकडनं मूवी बघायला गेलो तेव्हा मी काय जास्त शूट नाही घेतलं कारण आपल्यामुळे लोकांना डिस्टर्ब व्हायला नको म्हणून. आणि अशा प्रकारे आजचा माझा हा बड्डे आम्ही एक स्वीट सिम्पलपणे सेलिब्रेट केलेला आहे. आय होप तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि मला नक्कीच मेसेज करून सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओज माझ्याकडनं बघायला आवडतील आणि काय कंटेंट मी तुम्हाला अजून दाखवू शकते. सो माझ्या आणि राया आणि डी कडून तुम्हाला गुड नाईट, बाय, नंतर भेटू.